अभ्यंग स्नानाने उजळेल तन आणि मन, सुखाने न्हातील दिवाळीचे क्षण, मानवतेचा आकाश दिवा लावूनी रेखाटूया धर्मनिरपेक्षतेची रांगोळी, सुसंस्काराच्या पेटवूनी पंत्या प्रत्येक हृदयी साजरी करू दिवाळी. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीचा सण जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. त्याचप्रमाणे अजून एक परंपरा ही दिवाळीमध्ये कायम पाळतात आणि ती म्हणजे अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नानाला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. अभ्यंग स्नान म्हणजे काय तर तेल सुगंधित उठणे, अत्तर लावून दिवाळीच्या पहाटे स्नान करणे. अभ्यंग स्नान हे सूर्योदयापूर्वीच केले जाते. रोज उशिरा आंघोळ करणारे सुद्धा दिवाळीच्या दिवसांमध्ये अभ्यंग स्नान करतात. तर एवढे महत्त्व या अभ्यंग स्नानाला आहे. अभ्यंग स्नान हे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी 4:30 ते 6 तर या दरम्यान केले जाते. या दरम्यान वातावरणामध्ये वात हा जास्त प्रमाणात असतो. त्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये देखील वाताचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी अभ्यंग स्नानाने आपल्या शरीराला फायदाच होतो. त्याचप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती दैवी लहरी ज्या आहेत तर त्या सुद्धा जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असतात आणि या दैवी लहरीचा सुद्धा आपल्याला फायदाच होतो. आता अभ्यंग स्नान जे आहे तर ते कोणत्या दिवशी करतात तर नरक चतुर्दशी, त्यानंतर लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा या दिवशी हे अभ्यंग स्नान केले जाते. आता यामागे आख्यायिका काय आहे तर हे आपण सुरुवातीला पाहूया आणि यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने 16,000 स्त्रियांना बंदी बनवून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याचा वध करून कृष्णाने या स्त्रियांना मुक्त केले आणि त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कोणी या दिवशी सकाळी मंगल स्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचवणारे पवित्र व मंगल स्नान या दिवशी पहाटे केले जाते आणि म्हणूनच दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाला एवढे विशेष असे महत्त्व आहे. आता आपल्या शरीराची कांती जी आहे तर ती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान व्हावेत यासाठी सुद्धा हे अभ्यंग स्नान केले जाते. तिळाचे तेल जे आहे तर ते हाडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. अंगाला लावायचे तेल जे आहे तर ते प्रत्येक भागानुसार प्रांतानुसार बदलते. त्यामुळे या दिवशी तिळाचे तेल, खोबरेल तेल, मोहरीचे तेल किंवा सुगंधी तेल हे अंगाला लावले जाते. त्याचप्रमाणे उठणे सुद्धा लावले जाते. यामध्ये सुगंधी कचोरा, मुलतानी माती, जटामाशी, वाळा, नागरमोता या आयुर्वेदिक औषधी वस्तू असतात ज्याचा आपल्या शरीराला फायदाच होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावरती कोणतीही अडचण येऊ नये किंवा आपल्याला कोणत्याही आपल्या शत्रूचा त्रास होऊ नये, आपली जी शत्रुपीडा आहे, शत्रू दोष आहे तर तो नष्ट व्हावा, पितृदोष नष्ट व्हावा, तर यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणती वस्तू टाकावी ज्यामुळे आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत तर ती दूर होतात. आता फक्त आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण वस्तू टाकली म्हणजे लगेच सर्व अडचणी संपल्या असे होत नाही. तर आपण काही वस्तू जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला आपलं जे शरीर आहे, आपलं जे मन आहे तर ते सकारात्मक होते आणि नकारात्मकता नष्ट होते. आणि नकारात्मकता नष्ट व्हावी त्याचप्रमाणे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचे अखंड वास्तव्य करावे यासाठी सुद्धा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उद्या आहे नरक चतुर्दशी ज्याला आपण दिवाळीची पहिली आंघोळ करत असतो. म्हणजेच काय तर पहिलं अभ्यंग स्नान जे आहे तर ते नरक चतुर्दशीला केलं जातं. तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर 4 थेंब गंगाजल टाकायचा आहे. कारण कापूर जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करतो आणि गंगाजल जे आहे तर आपण जर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. त्याचप्रमाणे गुलाबजल सुद्धा आपण टाकू शकतो, गुलाब अत्तर टाकू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. कारण लक्ष्मीपूजनाचा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि तिची कृपा होऊन आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी, सुखसमृद्धी यावी म्हणून आपण लक्ष्मीपूजन करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे.
आता बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जी पूजा करतो तर त्यामध्ये कुंकू जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. परंतु कुंकवासोबतच हळद जी आहे तर ती सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. लग्नामध्ये सुद्धा नवरा नवरीला हळद लावली जाते आणि त्यामागे बाहेरील कोणतीही नजरबाधा होऊ नये किंवा वाईट शक्तींपासून त्यांचे संरक्षण व्हावे हाच हेतू असतो. ज्या हळदीचा वापर आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा करतो तर अशी ही हळद जी आहे तर ती चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरुग्रहाशी सुद्धा येतो. कपाळावरती आपण हळद लावतच असतो, परंतु हळदीच्या पाण्याने आंघोळ जर केली तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते. म्हणजे हळद जी आहे तर ती आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे तिला आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही जमले नाही तरी सुद्धा चिमूटभर हळद जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. दिवाळी संपेपर्यंत दररोज जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकली तरी सुद्धा चालेल, परंतु आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण सूर्याला जे अर्घ्य देतो तर यामध्ये सुद्धा थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या काही वस्तू आहेत, म्हणजे हळद असेल, कापूर, गंगाजल, गुलाबजल, गुलाब अत्तर, त्याचप्रमाणे मीठ जे आहे तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी सुद्धा आंघोळीचे मीठ म्हणून मिळते, तर अशा मिठाचा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा आपल्या घरामधलं जरी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल. यामुळे आपल्या शरीराला सुद्धा फायदा होणार आहे आणि मीठ जे आहे तर ते सुद्धा समुद्रातून मिळते आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रातून झाली होती. त्यामुळे आपण मीठ जे आहे तर ते सुद्धा टाकू शकतो. यामुळे आपल्या ज्या काही शत्रुपीडा आहेत तर त्या नष्ट होतील. त्याचप्रमाणे सर्व प्रकारची नकारात्मकता, इडापिडा तर ही सुद्धा नष्ट होईल आणि आपल्याला शारीरिक आणि मानसिक याचे फायदे सुद्धा होणार आहेत.